सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकाचे निवडणुकी लागलेल्या आहेत। वेगवेगळे पक्षाचे उमेदवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। सध्या मी आहे गंगाखेड शहरामध्ये, जे गंगाखेडमध्ये निर्मला देवी गोपालदास तापडिया हे अपक्ष उमेदवार आहे। एक आघाडी इथं स्थापना केलेली आहे आमदार रत्नाकर काका गुट्टे यांच्या नेतृत्वामध्ये, आणि आपल्यासोबत निर्मला देवी तापडिया यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की गंगाखेड शहरामध्ये सध्या परिस्थिती काय आहे। दादा, सध्या निवडणुकी चालू आहे आणि आजपासून प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे, आणि गंगाखेड शहराची काय परिस्थिती आहे आता? नगर परिषद निवडणूक 2025 गंगाखेड निवडणूक चालू झालेली आहे। उद्यापासून चिन्ह वाटप होणार आहे। यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडी या नावाने आमच्या पॅनलचे नाव आहे। रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनलची लढत आहे, आणि आम्हाला उमेदवारी दिलेली आहे सौ निर्मला देवी गोपालदासजी तापडिया यांना गुट्टे साहेबांना नगराध्यक्ष पदाची। तर आता रणधुमाळी निवडणुकीचे लागलेले आहे। 2 तारखेला मतदान आहे। त्या पद्धतीनं चालू आहे प्रचार यंत्रणा, सर्वांच्या भेटीगाठीचे जो सगळे घर टू घर हे ते बाकी सर्व ह्या प्रकारे चालू आहे। अच्छा दादा, आता तुम्ही जनतेसमोर जाणार आहे, विकासाचे कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे जनतेसमोर? विकासाचे मुद्दे म्हणजे आता आमदार साहेबाचं नावच आहे विकास रत्न, त्याबद्दल विकासाचे काय मुद्दे जनतेपर्यंत घेऊन जायचे हे जनतेलाही माहिती आहेत। काय विकास करणार आहेत आणि शहराचा काय विकास होणार आहे। जसं सध्या 135 कोटीचे रस्त्याचे शहरात काम चालू आहे, 100 कोटीच्या पाईपलाईनचे काम चालू आहे, 122 कोटीचे उर्वरित शहरातल्या रस्त्याचे कामाचे प्रस्ताव मुंबई DMA मध्ये सादर आहे। 400 कोटीचं नमामि गंगेचं प्रस्ताव दिल्लीत सादर आहे अंतिम मंजुरीसाठी। 50 कोटीचं संत जनाबाईचं प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर केलेला आहे। असे भरपूर आहेत। जसं आता 200 कोटीचं उडान पूल, परळी रोड ते नांदेड रोड ते कोदरी रोड, या 3 रोडचं 200 कोटीचं उडान पुलाचं काम, जे गंगाखेड शहराची सर्वात मोठी अडचण आहे, ती अडचण सुद्धा दूर होणार आहे। असे बरेच विकासाचे काम किंवा गंगाखेड शहराचं आपल्या गंगाखेड शहरामध्ये आणखीन भरून शहर दिसल असे कार्य आहेत। जसे की आता सध्या झालेल्या परिस्थितीत उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद नवीन इमारत, नाट्यगृह, असे बरेच आहेत विकासाचे मुद्दे जे केलेले आहेत आणि उर्वरित पुन्हा होणार आहेत। आता गंगाखेड शहरामध्ये एक भाजप आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा 3 पक्ष आपल्या समोर आहे। आपला कोणासोबत लढा आहे? सध्या गंगाखेड शहरामध्ये राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे आणि भाजप सुद्धा आहे। 3 पक्ष आपल्या समोर लढत आहे आणि तुम्ही अपक्ष उमेदवार आहे। आपला लढा कोणासोबत आहे? आपला लढा कोणा संघच नाही, आपल्या संघ जनता आहे। गंगाखेड शहर वासी आहेत सर्व, आणि आमदार गुट्टे साहेबाचं पाठबळ आहे। गंगाखेड शहरातल्या जनतेचं जे आमदार गुट्टे साहेबावर विश्वास आहे, त्यासाठी आपला लढा कोणा संघ नाही, सर्व जनता आज आमच्या संघ आहे। फोन करून सांगत आहेत तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या संघ आहोत। त्यासाठी आपला लढा कोणा संघच नाही, विकासावर लढा आहे आपला। आणि ज्या विश्वासानं जनता आपल्यावर विश्वास करत आहे, त्या विश्वासपात्रतात आपण 100% उतरू 2-3 तारखेच्या नंतर। आणि त्या जनतेच्या विश्वासात राहून, विश्वास ज्या पद्धतीने जनता ठेवते त्या विश्वासानं जनतेचा आज प्रतिसाद ज्या प्रकारे जनता देत आहे, त्या विश्वासानं जनतेसमोर आम्ही 3 तारखेच्या बाद आणि जनतेचा जे विश्वास आहे ते पूर्ण करू। महत्वाचा प्रश्न करतो आपल्याला, याच्या अगोदर तुमचे जे आजोबा होते ते सुद्धा गंगाखेड नगरचे नगराध्यक्ष होते ते। हो, आणि असं मी जेव्हा जनतेमध्ये गेलो तर असं आम्हाला कळालं तिथं की लोक म्हणत होते की बाबा तापड्याच्या फॅमिली त्यांच्या आजोबा आधी नगराध्यक्ष होते आणि त्यांनी खूप विकास केलेला आहे, आणि जर आता तापड्या फॅमिली मधून निर्मलाताई जर निवडून आली तो शहराचा विकास होऊ शकतो। काय प्रतिक्रिया आपली? अगोदर आमचे आजोबा होते नारायणदासजी तापडिया, रतनलालजी तापडिया, हे दोघे नगराध्यक्ष होते। रतनलालजी तापडिया यांच्या काळामध्ये शहरात सर्वात मोठं काम दुकानं व्यापार संकुलन बांधण्याचं काम करण्यात आलेलं आहे, जे की शहरातलं
शहराच्या मध्य भागात असलेला नाल्यावर व्यापार संकुलन बांधून सर्व शहरातल्या व्यापाऱ्यांना तिथं गाळे देण्यात आलेले आहेत. त्याच प्रकारे आता जे विश्वास जनतेचा शहरवासियांचा आमच्यावर आहे ते विश्वास 100% विकासाच्या माध्यमातून किंवा जनतेचा जे आमच्यावर विश्वास आहे, प्रेम आहे, या विश्वासाला प्रेमाला न कुठं तडा जाऊ देता 100% आम्ही जनतेच्या मनाप्रमाणे आम्ही शहरात सगळं विकास करू. येणाऱ्या 2 तारखेला आमची उद्या निशाणी येणार आहे. निशाणी आल्यानंतर निर्मला देवी गोपालदास तापडी आहे व 13 प्रभागात मध्ये आमचे 26 उमेदवार आहेत. त्यांना सर्वांना बहुमतानं विजय करावा एवढंच आमचं आव्हान आहे जनतेला.